आपली आमची कलेक्टर 22 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. रुपाली म्हणते, अर्जुन भाऊजी परत अर्पणाला घेऊन आलेच नसते तर हे झालंच नसतं. कदम म्हणतात, आर्या तू करशील ना माझ्या अर्जुनशी लग्न? बाबा, मी 3 वर्षापासून त्याला ओळखते, मी करते त्याच्यावर प्रेम, पण अर्जुन नाही करत माझ्यावर प्रेम, लग्न नाही करणार. कारण मी ज्याच्याशी लग्न करेल ना त्याने मी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. कदम म्हणतात, जोवर अडकला तोपर्यंत तो दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही. म्हणून मला जे वाटतं ते त्याला नका सांगू. नाही नाही अर्जुन, असं अडकलेला नको आहे मला. मा, शहेनशाहबद्दल सांग ना गं. शहेनशाहचं आणि माझं लग्न झालं ना तरीही त्रास देणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. शहेनशाह आणि मी कायम एकत्र होतो. आता का नाही मा? आता शहेनशाह हरवला ना बाळा. मा, आपण शोधू ना त्यांना. तुझ्या आईला कलेक्टर होण्यासाठी सर्वात जास्त मदत केली ती बापूने आणि शहेनशाहनी, बरोबर. तुला माहीत आहे, जेव्हा बापू आजारी होते ना तेव्हा त्यांना शहेनशाहनी मी मदत केली. शहेनशाह गावात माझ्यासाठी हॉटेल तयार केलं होतं. तू जेव्हा पोटात होता तेव्हा तुझ्या संग खूप खूप गप्पा मारायचे. मा, माझं बाबावर खूप प्रेम आहे. इकडे अर्जुन एकटाच माउथ ऑर्गन वाजवत बसलेला असतो. स्वप्नील म्हणतो, विनया काका काय झालं तुला? अर्जुनाला सांगायला पाहिजे. आर्या म्हणते, काय झाले? तुम्हाला एवढा घाम कशाचा आला? मामाजी काय होतं तुम्हाला? कदम खाली पडतात. आर्या म्हणते, यांना दवाखान्यात न्यायला पाहिजे. रुपाली फोन लावते पण अर्जुन फोन काही उचलत नाही. रुपाली अर्जुनच्या खोलीपाशी जाते आणि जोरजोरात दरवाजा वाजवते, तरीही अर्जुन दरवाजा उघडत नाही. आर्या आणि स्वप्नील कदमांना उचलून दवाखान्यात घेऊन जातात. इकडे अमोल पळत येतो आणि म्हणतो, बापू आणि मामा तुम्हाला माहिती आहे का, माझ्या बाबाचं नाव शहेनशाह आहे आणि त्यांचं माझ्यावर खूप खूप प्रेम होतं. दिप्या म्हणतो, तू सांगितलंस का? शहेनशाह म्हणून सांगितलं. बापू, मामा, मामी सगळं सांगितलं बाबाबद्दल. बापू म्हणतात, अमोल तुझे बाबा खरंच शहेनशाह आहे. आपल्या घरच्या सर्वांना मदत केली त्यांनी. बापू, माझे पप्पा एकदम हिरोसारखे आहे का? दिप्या म्हणतो, हिरोच आहे ते. मा, मला बाबाबद्दल अजून ऐकायचं. मी सांगेन ना बाळा तुला. तुझे बाबा जगात नंबर 1 भारी माणूस आहे. मोना म्हणते, अहो बास की आता, लहान पोराला किती खोटं बोलणार. बाप्पू म्हणतात, मोना आम्ही खरंच बोलतोय. आता माझं नाव अमोल शहेनशाह अपर्णा असणार का? नाही बाळा, अमोल तू सेम तुझ्या बाबासारखा आहे. माझे बाबा हिम्मतवान डेअरिंग बाज शहेनशाह. इकडे दवाखान्यात रुपाली रडत असते. आर्या म्हणते, वहिनी नका ना रडू, आपण त्यांना वेळेत दवाखान्यात आणलं. स्वप्नील म्हणतो, अर्जुन कुठं आहे? हे एवढं झालं तरी तो तिथंच बसला का? अहो तुम्ही शांत व्हा की. बस, कसं काय शांत व्हायचं रुपाली, बघतोस ना विनया काकाची परिस्थिती. आर्या म्हणते, सर आपण सर्वजण असे पॅनिक झालो तर अर्जुनला कोण सांभाळणार? त्याला वाईट वाटू नये म्हणून तसं वागलो. काय झालं? अहो ही वेळ आहे का हे बोलण्याची? हीच वेळ आहे. अर्जुन पळत दवाखान्यामध्ये येतो आणि कदम कदम करतो. स्वप्नील म्हणतो, अर्जुन तू लवकरच आला. खरंच सॉरी दादा, मला सॉरी म्हणून काही उपयोग नाही दादा. विनया काका बघा ना, तू आज जाऊन बसला म्हणून तिला विनया काका बोलवायला येत होता तेव्हा त्याला अटॅक आला. अपर्णा अमोलला म्हणते, दमला नाही का? किती पळतोय तू आज? मा, माझ्यात ताकद आली शहेनशाहची. मा, तू आज माझ्यापाशी झोप ना. अमोल शहेनशाहचा शर्ट माकडून घेतो आणि म्हणतो, मा आज तू, मी आणि बाबा आपण एकत्र झोपू. मला आज माझ्या आईबाबाच्या कुशीत झोपायचं आहे. अर्जुन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना विचारतो, कशी आहे माझ्या वडिलांची तब्येत? ठीक आहे डॉक्टर, ते नॉर्मल होण्यासाठी जे लागेल ते करा तुम्ही. स्वप्नील म्हणतो, ठीक आहे ना ते आता? ठीक आहे. आम्ही त्यांना भेटू शकतो का? हो भेटू शकता, पण त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही प्लीज. थँक्यू डॉक्टर. दादा, मी कुठल्या तोंडाने जाऊ त्यांच्यासमोर? अर्जुन तू जा, तुला बघितल्यानंतरच त्यांना बरं वाटेल. अर्जुन कदमांकडे येतो आणि त्यांना बघितल्यानंतर जोरजोरात रडतो. अर्जुन कदमांना आवाज देतो. कदम उठतात. अर्जुन कदमांना म्हणतो,
अहो मी आहे ना, कसला लोड घेतला तुम्ही, सगळं ठीक आहे ना. ठीक नाही रे अर्जा. अर्जा मागचं सारं सोडून दे. अर्जा म्हणतो हा, मी पडतो बाहेर त्यातून. मला एक वचन दे. हा हा, तुम्हाला वचन देतो, मी यातून बाहेर पडेल. नव्याने सुरुवात करतो, माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. जे माझ्या वाट्याला आलं ना अर्जा, ते तुझ्या वाट्याला नको येऊन देऊ रे. अर्जा अप्पीला आणि अमोलला सोडून नव्याने सुरुवात कर. कदम जरा अस्वस्थ असतात ते नर्स येते आणि अर्जुनला म्हणते, डॉक्टरांनी तुम्हाला फक्त भेटायला सांगितलं, तुम्ही बोलत कसे बसलात, जा बरं तुम्ही बाहेर. स्वप्नील सर म्हणतात अर्जुन. अर्जुन म्हणतो सगळं ठीक आहे, ते बोलले माझ्याशी. मामाजी बोलले भैरवनाथाची कृपा झाली म्हणायची. त्यांचं असं म्हणणं आहे की मी अमोल आणि अप्पीला विसरून जायचं. अर्जुन तू आधी स्टेबल हो पण त्यांना विसरल्याशिवाय हा स्टेबल होणार नाही. तुला एकट्याला टाकून अपर्णा निघून गेली, पण या ठिकाणी तुझ्यासोबत जे माणसं आहेत त्यांचा विचार कर तू. विनय काकाकडे जास्त वेळ नाही आहे अर्जुन. तू अपर्णा आणि अमोलचं सोडून तू तुझा विचार कर. आज काय झालं ते बघितलंच ना तू. जर आज आर्या नसती तर काय झालं असतं त्याची मला कल्पनाच करवत नाही. आर्या होती म्हणूनच विनय काका आपल्यात. स्वप्नी सर एवढं काय केलं मी, आणि तुम्ही हे काय बोलताय, त्याची काहीच गरज नाही. अर्जुन उठतो आणि आर्याला हात जोडतो. खरंच तुझे खूप खूप उपकार झाले माझ्यावर. तुम्ही हे सगळं बोलून मला परखे करताय. रुपाली म्हणते भाऊजी. मामांजी बोलले यातून विचार करा. वहिनी मला पण बाहेर पडायचं आहे यातून. मला पण वाटतं हे संपावं, पण कसं. लगेच रुपाली अर्जुन पुढे एक कागद धरते आणि म्हणते याची मदत होईल. हे काय आहे. अपर्णाने पाठवले डिवोर्स पेपर आहे. इकडे रुपाली आणि मोनाने मिळून हे कागदपत्र तयार केलेले असतात आणि रुपाली अर्जुन समोर हे कागद धरते. अपर्णा गेली तिच्या आयुष्यात पुढे, पण तुम्ही तिचा विचार अजिबात सोडायला तयार नाहीत. स्वप्नील सर म्हणतात अजून काय पाहिजे ना अर्जुन तुला. एकीकडे विनय काका आणि एकीकडे हे पेपर पाठवले तिनं सरळ. आर्या म्हणते अर्जुन तुमचं या संदर्भात काही बोलणं झालं होतं का. अर्जुन म्हणतो नाही. मग त्यांनी तुम्हाला हे पेपर डायरेक्ट कसे पाठवले. अर्जुन अजून जर तू अपर्णाचा विचार करत असेल तर तुला तुझ्या बापाच्या जीवाची पर्वा नाही आहे असंच वाटेल. हा भाऊजी, अपर्णा नावाचा विषय तुमच्या आयुष्यातून संपवून टाका, त्याशिवाय मामाजींना बरं नाही वाटणार. अर्जुनला अप्पीचं सर्व बोलणं आठवतं. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.